नमस्कार, ताराणीच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नवरात्रीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण धैर्य, जिद्द आणि कर्तृत्वाने सजलेल्या महिलांची विशेष गाथा तुमच्या समोर प्रेझेंट करतो। आज आपल्या सोबत आहेत संघर्षातून उभी राहून कृषी कन्या डेअरी उद्योग समूह सुरू करणाऱ्या आणि शेकडो महिलांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या सविता जाधव मॅडम। मी ताराणीच्या स्टुडिओमध्ये मॅमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्कार मॅडम। नमस्कार। ताराणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि सर्वप्रथम मला तुमचा जो प्रवास आहे, मग तुमचं लग्न असू दे किंवा संसारातील संघर्ष असू दे, काय सांगाल याबद्दल मॅडम? प्रथम थोडा परिचय करून द्या आपला। माझं लग्न लहान वयात असताना झाले मॅडम। त्यातून माझे पती मयत झाले। आणखीन मी लहान मुलं असताना त्यांचा मी सगळा काही असेल ते सांभाळ मी अगदी व्यवस्थित त्यांचा मी पार पाडला। कारण आपल्या घरचे जे ज्येष्ठ माणूस गेल्यानंतर जे काही जबाबदारी असते ती जी सांभाळायची होती ती मी सगळी पूर्ण केली माझ्या 2 मुलांची। मला विचारायचं की मॅडम, लहानपणीच म्हणजे खूप कमी वयात लग्न झाले आणि त्यानंतर तुम्हाला हा संघर्ष बघावा लागला। या संघर्षाच्या कालावधीमध्ये असे काही लोक होते का ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला किंवा सहकार्य केलं, किंवा काही असे लोक होते का ज्यांनी बरोबर पाठ फिरवली? मला सपोर्ट मिळाला माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या भावाचा मिळाला। त्यातून मी जे काय संगोपन मुलांचं होतं ते मी केले। त्यातून मी शेती करत मी सगळं शेतीत चांगले व्यवस्थित पिकवून मी काय पशुपालन केले, दुग्ध व्यवसाय, पशुपालन हे सगळं मी करत असताना भाजीपाला हा सर्व मी शेतात करायची। शेतातून भाजीपाला करून मी तो भाजीपाला विकायची आणि तो भाजीपाला विकून मी माझ्या 2 मुलांना मी जे काय शाळेत असो काय असो हे मी सगळं त्यांना पुरवत होते। आणि माझे आई वडील हे आणि माझे भाऊ पण चांगले होते, त्यांनी पण मला सपोर्ट केला। खरं तर पतीच्या निधनानंतर स्त्री एकाकी पडते। हो, तिला खूप संघर्षाला सामोरं जावं लागतं, फार मोठी जबाबदारी तिच्यावर पडते। मला विचारायचं की तो काळ तुम्ही कसा सांभाळला आणि त्या संघर्षमय गोष्टीमध्ये नेमक्या काय अडचणी आल्या, म्हणजे काय रिझन होतं मृत्यू मागे, काय सांगाल? मृत्यू मागं रिझन असं होतं की ते वारलेत अचानकच आणि वारल्यानंतर 2 मुलांचा जो काही सांभाळ होता तो माझ्यावर पडला। आणि मी नंतर मग स्वतःलाच मी ठरवले की आपण सक्षम राहून ह्या 2 मुलांचं जे काही सांभाळ असेल तो चांगला करायचा आणि तो मी केला सांभाळ। आणि अशा पण गोष्टी आल्या की माझ्या 2 मुलांना ज्यावेळेला मी शाळेत पाठवत होते त्यावेळी त्यांना पैसे वगैरे असं त्यांना मिळत नव्हते, पण मी ते त्यांचं शेतात जे काही पिकल ते मी आपली माळवे, वांगी वगैरे काय असेल ती मी भाजीपाला विकून त्या दोघांनाही मी ती पैसे देत होते। एक काळ असा पण आला की त्यांना जाता वेळी त्यांना त्यांच्या पासला पैसे नसायचे, पण मी ते देश त्यांना ह्या संघर्षातून मी भरपूर काही संघर्ष केला। मॅम थोड्या भावुक झाल्या। संघर्ष असाच असतो स्त्रीचा। नवरा वारल्यानंतर तिला ज्या काही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात ते ती कधीच विसरू शकत नाही, कारण तो तिचा एकाकी प्रवास असतो। मला पण विचारायचं की मुलाचं संगोपन किंवा शिक्षण पूर्ण करताना काही अनुभव आले का? हो, आले की अनुभव। मुलीला ज्यावेळेला आमच्या पैसे भरायचे होते, ती डबल ग्रॅज्युएशन करणार म्हटली, त्यावेळेला मुलीला माझ्याकडे पैसे नव्हते, पण मी सोयाबीन विकले आणि ते पैसे तिला मी दिले। मुलांना माझ्या काही मिळत नव्हतं तरीसुद्धा त्यांनी माझ्याजवळ कधी हट्ट केला नाही आणि जे काय मी देत होती त्यातूनच त्यांनी दोघांनीही त्यांच्या शिक्षणाचा खर्च, कपडे लत्ता, एसटी खर्च वगैरे त्यातून त्यांनी निभावले ते। पण कधी त्यांनी हट्ट केला नाही की मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे, असं कधी केला नाही हट्ट त्यांनी। मॅडमनी बरोबर सांगितलं की असा संघर्ष होता। पतीच्या निधनानंतर त्यांना जे काही सहन करावं लागलं किंवा जे काही सोसावं लागलं त्यामध्ये त्यांच्या मुलांनी सुद्धा ती गोष्ट म्हणजे खूप मनावर घेतली
आणि त्याने ठरवलं की बाबा आपल्या आईला सपोर्ट करायचा असेल तर काही गोष्टी त्यांनी त्या बालवयातच आईला सपोर्ट केला चांगल्या पद्धतीनं आणि आईला त्यांनी मदत केली. आणि जसं मॅम म्हणत आहेत की मुलांचं मला सहकार्य लाभलं, तर मॅडम मला पुढे असं विचारायचं की जनावर पाळणं, शेण केली की हा हो. शेण विकणं किंवा लोकांची कामं करणं, या हो. सगळ्यातून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा मग कशी मिळाली? कोण होतं तुमच्या मागे? माझ्या मागं माझा भाऊ होता आणि त्याच्यामुळं आणि आई वडील हे माझे होते आणि मी जनावरे परत कुक्कुटपालन ह्या सगळ्या मी गोष्टी केल्या, पाळल्या आणि त्यातून मी मुलांचं म्हणा हे सगळं मी करत आले. कृषी कन्या डेअरी उद्योग समूह आज नावाजलेला आहे आणि त्यामागची खरी प्रेरणा काय होती मग? त्यामागची खरी प्रेरणा म्हणजे सांगायचं म्हणजे मी हा व्यवसाय माझ्या मनापासून म्हणजे अगदी मी भाऊ माझा गजानन कृष्णात पाटील हे दुग्ध व्यवसायामध्ये होते. मग त्यांनी मला सपोर्ट केला आणि म्हणाले हे तू आता करतो दुधाचं हे. पण मी ते 500 रुपयेपासून जो व्यवसाय जे चालू केला ते मला आतापर्यंत तो व्यवसाय खूप म्हणजे चांगला पण आहे आणि काही महिलांना मला पण सांगायचं की खरोखर तुम्ही धाडसानं आणि धैर्याने आणि कष्टानं जर केलं तर ह्यातून खूप तुम्हाला काही गोष्टी मिळतील. हा व्यवसाय उभं करताना अडचणी आल्या असतील? हो, अडचणी आल्या की अडचणी पैशाच्या आल्या ना, कारण एवढे सगळे वस्तू फ्रीज वगैरे हे सगळे आपण आणायचे ते म्हटलं की त्याला पैसे हे लागतातच असं आहे. मग मी ते उभं केले मी पैसे. विस्तृत स्वरूपात सांगायचं झालं तर कसं सांगाल मग? मी अण्णासाहेब पाटीलांचे प्रकरण केले आणि कर्ज प्रकरण करून त्यातून मी ते पैसे त्यांचे फेडले. त्यांचा हप्ता होता, तो हप्ता मी अगदी वेळेत बरोबर त्यांना पाठवलं. त्यातून त्यांचा व्याज परतावाही त्यातून आम्हाला मिळाला आणि तो व्याज परतावा मिळून मी असे पुढे जे त्या गोष्टीला जे चालना करत गेले की ते आतापर्यंत मी ह्याच्यावर आहे. कोरोनासारख्या कठीण काळात तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झाला का? हो. त्यावेळी कसं सावरलं स्वतःला तुम्ही? त्यावेळेला कोरोनाच्या काळात जो काही आम्ही माल केलेला होता, तयारी करून ठेवली होती, ते आमची गेली नाही. आम्हाला त्या पण संकटाला खूप सामोरं जावं लागलं. पण काही नाही, मी न डगमगता, न काही भीता मी तो व्यवसाय पार पाडत आले. केला मी तो व्यवसाय. 2025 मध्ये तुम्हाला केंद्रीय पुरस्कार मिळाला आणि तो तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. आणि मागचा संघर्ष आठवला तर तो टर्निंग पॉइंट आयुष्यामध्ये कुठल्या ह्यानं बघता तुम्ही मग? हो, मला असं सांगायचं होतं की मला हा पुरस्कार मिळेलच असा काही वाटत नव्हता. पण ज्यावेळेला त्यांनी आमचं प्रोडक्ट पडताळणी प्रोडक्टची केली की सध्या ह्याच्यात उद्योग व्यवसायामध्ये कोण कोण उतरले नवीन, त्यांची त्यांनी पडताळणी केली. पडताळणी केल्यानंतर आमचं जे काही प्रोडक्ट असेल ते त्यांनी चेक करून बघितलं. विदाऊट केमिकलचं प्रोडक्ट असल्यामुळं त्यांना ते प्रोडक्ट त्यांनी घेतलं आणि त्यातून तिने पडताळणी केली. पडताळणी केल्यानंतर हे प्रोडक्ट अगदी चांगलं आहे असं त्यांना निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आम्हाला पुरस्कार दिला. ज्यावेळी हा पुरस्कार मिळाला, काय होती कुटुंबियांची भावना, काय होती तुमची मनस्थिती, कसा आनंद व्यक्त केलात मग? आनंद खूप आम्हाला झाला की खरोखर ह्या कष्टाला कुठंतरी आमच्या आताचं हे झालेलं आहे, म्हणजे उभा राहिलेला आहे आणि कष्टातून जे काय आम्ही केले ते खरोखरच आम्हाला त्यातून साफल्य मिळालेलं आहे. पंकजाताई मुंडे यांनी आम्हाला बोलवून त्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिला. आज अनेक महिला छोट्या गावातून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हो, त्यांनी धैर्य, मनाची आपल्या कष्टाची तयारी ठेवली ना की खरोखर त्यांनी हा व्यवसाय चांगला आहे आणि हाच नाही की आणि दुसराही व्यवसाय महिलांच्यासाठी चांगला आहे की त्यांनी तो करावा. तुमच्या भविष्यकाळात पुन्हा काही योजना आहेत का, किंवा हा जो व्यवसाय आहे तुमचा तो वाढीस लागण्यासाठी तुमचं काही भविष्यकाळ तरतूद आहे का? काय सांगाल याबद्दल? मी हा व्यवसाय पुढे जास्त माझा वाढेल ही माझी अपेक्षा आहे आणि गृहिणींना सगळ्यांनाच की काम वगैरे मिळेल. परत नंतर त्यांनाही करायचा असला व्यवसाय तर त्याही करू शकतात. मॅमने सांगितलं की कसं संघर्षातून त्या उभ्या राहिल्या.
कशा पद्धतीनं त्यांनी पतीच्या निधनानंतर ज्या काही अडचणी होत्या त्यांना सामोऱ्या गेल्या, ना केवळ सामोरं गेलं तर कोरोनासारख्या कठीण काळात एक व्यवसाय त्यांनी सुरू केला, त्याच्या आधी एक व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि डेअरीच्या माध्यमातून त्यांना एक पुरस्कार देखील मिळाला. खरंच त्यांचे ही जी कहाणी आहे ती प्रेरणादायी आहे आणि एक महिलासाठी खरोखरच आज त्या मार्गदर्शक ठरल्या. मी सविता मॅमचं पुन्हा एकदा ताराणीच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आभार व्यक्त करते, त्यांना धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम इथंच संपवते. खरोखरच आजच्या ज्या नवदुर्गा आहेत, नवदुर्गा बनून आलेल्या सविता मॅम, त्यांचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी इथंच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.